लईच मारलं रे याला. कोण कोण होतो तुझ्या सोबत? आबा मी एकटाच होतो, ती 4-5 जण होती. नाही, त्यांना पहिल्यापासूनची सवयची एका एकाला गाठून मारतील. ओपन भिडायची ताकद नाही यांच्यात. आबा त्याच्यामुळे म्हणतोय त्यांची नाटकं बंद करू आपण. नाही नाही, आता काय नाही करायचं त्यांना. मग काय सगळ्यांनी गप्प मारत खात बसायचं आबा? पोरांनो, हे राजकारण नाही कळायचं तुम्हाला. त्यांना जे पाहिजे ना त्याचाच एक भाग आहे. म्हणून म्हणतो त्यांच्या बळीचं बकरू नाही बनायचं आपल्याला. आबा तुमच्या डोक्यात काय चाललंय ना, काहीच कळलं ना आम्हाला. अरे ते सावकार आपल्याला येडा समजतोय. तो आपल्या एका कार्यकर्त्याला मारणार, मग आपण त्याच्या कार्यकर्त्याला मारणार. तो जाऊन आपल्या विरोधात खोटी कंप्लेंट करणार. त्याच्यामुळे काय होणार, त्याचा परिणाम आपल्या मतावर होणार. नाहीतर आपल्या एखाद्या उमेदवाराचा फॉर्म बाद होणार. एकदा का आपल्या उमेदवाराचा फॉर्म फिक्स झाला का मग कुत्र्यावानी हागोस तर मारायचे चाले. म्हणून म्हणतो फक्त 2 दिवस थांबा, मग बघू त्यांच्याकडे काय. पण आबा त्यांनी 2 दिवसात काय केलं मग? नाही नाही, हे आता कार्यकर्त्यांना काहीच नाही करणार. हे आता आपले उमेदवार फोडायचं बघणार. एक तर पैसे चारून, नाही तर घाबरवून. त्याच्यामुळं म्हणतो एक एक करून आपल्या उमेदवारांसोबत राहा काय. बरं चालतंय आबा, येतो आणि या. मारा गेला वाटतं शंकर्या. लयच मारलेला दिसतोय शूटर. सावकार लय तो लावलाय त्याला, नुकतोच तर मारलाय. अरे अरे पण चुकीचा माणूस मारलाय तुम्ही. म्हणजे उमेदवारच ठोकायला पाहिजे होता. फॉर्म बाद व्हायची कशाला वाट बघायची? आपल्याला घाबरूनच फॉर्म मागे घेतला असता त्यांनी. सावकार तुम्ही म्हणताय तसंच करायला पाहिजे बहुतेक, कारण त्या आबांच्या जीवावर लयच लोक उडायला लागल्यात. त्याचा तर असा माज मोडतो ना, बघाच तुम्ही. सावकार पोलीस कंप्लेंट झाली तर? अरे मग मी कशाला आहे? तुम्हाला काय करायचं ते करा. हाना मारा, हातपाय तोडा, काय करायचं ते करा. पण लोकांपर्यंत दबदबा राहिला पाहिजे. त्यावेळेस सुट्टी नाही, कळलं?